जस्ट मी ना एक खूप सुंदर श्लोक ऐकला आणि मला खूप आतून असं वाटतं की मी तो श्लोक म्हणून दाखवावं. डरना नहीं है किसके भी पैरों के नाप से, आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से. डरना नहीं है किसके भी पैरों के नाप से, आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से. गीता में कृष्ण ने कहा अर्जुन से बस यही, पहली लड़ाई जीतनी है अपने आप से. गीता में कृष्ण ने कहा अर्जुन से बस यही, पहली लड़ाई जीतनी है अपने आप से. किती ट्रू लाईन आहेत ना या. आणि मला एक गोष्ट समजत नाही की मला समजून सगळं माहीत असून मी का स्वतःला इतरांशी कंपेअर करते. अशा लोकांशी कंपेअर करते ज्यांच्यापेक्षा मी नेहमीच वेगळी होती. म्हणजे नेहमीच 100% त्यांचं पटेल असं नव्हतं मला. आणि आता ते एक वेगळ्या उंचीवर आहे आणि मी एक वेगळ्या माझ्या वळणावर आहे. तर सतत का कंपेअर करते मी? असं असू शकतं की एका वेळेस आम्ही सोबत होतो, आम्ही चांगली मैत्री होती. पण मला हे का ॲक्सेप्ट होत नाही मला समजत नाही की लोकं समोर जातात आणि लोकं जातात आपल्या पुढे किंवा आपल्यापेक्षा वेगळे होतात. त्यांचे आपल्याबद्दल तेव्हा असणारे विचार आता असेलच असं नाही. आपल्यासाठी असेल किंवा आपण कदाचित मी खूप मागे राहिली असेल किंवा मी ते म्हणतं ना समोर न जाणे तसं मी नसेल गेली. पण ते लोकं गेले आणि मी समजत नाही मला की मी का स्वतःचं सक्सेस किंवा स्वतःची उंची दुसऱ्यांच्या उंचीसोबत हे करते, मोजते. मला खरंच नाही समजत. त्यांचे सर्कमस्टन्सेस वेगळे होते. त्यांना सोयी वेगळ्या होत्या. माझी परिस्थिती बिलकुल वेगळी होती. त्यांना अपॉर्च्युनिटीज वेगळ्या होत्या. मला वेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. मी खरंच काहीच नाही करते का माझ्या आयुष्यात? तर मी करत आहे. मी म्हणजे ठीक आहे, कमी पगार आहे, असं काहीतरी करते. 10 वर्ष जुनं आयुष्य जगत असेल मी कदाचित, आय डोंट नो. आणि आहे ते, मी तसं जगतच आहे 10 वर्ष जुनं आयुष्य. पण ठीक आहे, जाईल कधीतरी वेळ येईल, समोर जाईल हां. पण सारखं मला आणि हे सोशल मीडिया यार. जेव्हा सोशल मीडिया होता ना, वी डोंट नो कुठे आहे आपले फ्रेंड्स, काय नाही, आपल्याला काय माहीत नव्हतं. पण आता सोशल मीडियामुळे सगळ्यांना सगळं समजते. कोण का कुठे आहे सगळं समजते. कोण काय करताय, काय नाही करताय. पण ते म्हणतात ना, फोननी जेवढं जवळ आलाय जग, माणसं तेवढेच दूर गेले आहेत. आणि मला स्पेशली मी हे देवाकडे प्रे करते की मला ना हे ॲक्सेप्ट करण्याची तू शक्ती दे की जग पुढे चाललंय, ते आपल्यासाठी थांबून नाही. आणि असं एक्सपेक्ट करणं पण खूप चुकीचं आहे. मला फक्त एवढीच शक्ती देवाकडनं पाहिजे की मी स्वतःचं आयुष्य, स्वतःची सक्सेस दुसऱ्यांसोबत मोजणं, दुसऱ्यांच्या सक्सेससोबत कंपेअर करणं, ही कंपॅरिझनची भावना माझ्यातून काढून टाक देवा प्लीज. खरंच एवढं केलं ना कधी ना कधी. आणि लवकर जे काही मला मिळवायचं आहे आयुष्यामध्ये, ते जे काही पहिली पायरी चढायची आहे ते प्लीज लवकरात लवकर चढण्याची मला बुद्धी दे. हे असं शॅडो कुठली येत आहे हे माहीत नाही. ठीक आहे, लवकरात लवकर ती पायरी चढायची मला बुद्धी दे आणि प्लीज मला मदत कर. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.